तर किमान 10 दिवस तरी अधिवेशन घ्या अशी मागणी आता विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे आणि इतरही राजकीय मुद्द्यांच्या संदर्भात त्यांनी भाष्य केले। वळूयात पुढच्या बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील 2 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर असतील। आज राज ठाकरे हे दुपारी दिल्लीसाठी निघणार आहेत। अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचे डॉक्टर राहुल बोरुडे यांचं लग्न आहे। दिल्ली इथे अनेक राजकीय मंडळी देखील लग्नाला येणार आहेत। 5 डिसेंबरला हे लग्न सोहळा होणार आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस राज ठाकरे दिल्लीमध्ये काही राजकीय भेटीगाठी घेतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्या। अक्षय, राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा नेमका कसा असेल? एकूणच आपण जर बघितलं तर 5 डिसेंबरला अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे हिच्या भावाचं अर्थात राहुल बोराडे यांचं लग्न आहे आणि या लग्नासाठी राज ठाकरे हे दिल्लीला आज दुपारनंतर रवाना होणार आहे। आपण जर बघितलं तर दिल्ली महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचं नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि एक राजकीय व्यक्ती जेव्हा वैयक्तिक कामासाठी दिल्लीला जात असेल तरीही काही राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेषतः आपण जर बघितलं तर ह्या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रातले देखील विविध पक्षांचे नेते ह्या विवाह सोहळ्यासाठी दिल्लीमध्ये असणार आहे। त्यामुळं एकीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण आहे, यासोबत निवडणुका लांबणीवर अनेक हरकती सध्या पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीवरती घेण्यात आलेल्या आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या काही राजकीय भेटीगाठी होतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दिल्लीमध्ये। यासोबतच जे केंद्रीय नेतृत्व आहे देशाचं, ह्यापैकी कुठल्या केंद्रीय मंत्र्यांपैकी राज ठाकरे यांची कोणी भेट घेतं का किंवा राज ठाकरे कोणाची भेट घेतात का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे या दिल्ली दौऱ्यामध्ये। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।